तुमच्या लाईफमध्ये येणारे जे काही मेन इव्हेंट्स आहेत ते प्री डिटरमाइंड आहेत, ते तुम्ही बदलू शकत नाहीत. म्हणजे जन्माला ज्यावेळी आला त्याच वेळी ठरलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये कुठल्या दिवशी कुठल्या वेळी काय काय इव्हेंट्स आहेत, इन्क्लुडिंग लॉन्जिव्हिटी म्हणजे एखाद्याचं आयुष्य. तुम्ही दीर्घायुष्य असाल, अल्पायुष्य असाल किंवा मिडल लाईफ असाल. सो ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्री डिटरमाइंड आहेत. आता हे सगळं डिटरमाइंड जर असेल तर आपल्याला ह्या गोष्टींची उपयोग काय? एक्झॅक्टली, म्हणजे जर सगळं ठरलेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. पण शेवटी कसं आहे, आयुष्य हा मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे आणि नेहमी माणसाला प्रवास हा सुखकर व्हावा असं वाटत असतं. त्यामुळे आगामी जे काही आपले करंट लाईफमधले जे काही कर्माज आहेत त्यातल्या जे काही बॅड आणि गुड चॉईसेस आहेत त्यांनी आपलं करंट लाईफ आणि उद्या येणारं लाईफ हे डिसाईड होत राहतं. आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॉईस आहे. आज जो कोणी कुठे आहे ना त्याने त्यावेळी घेतलेल्या चॉईसेस मधले जे काही डिसिजन असेल त्याच्यामुळे त्याचं लाईफ आहे. म्हणजे आज कोणी सक्सेसफुल जरी असेल तर त्यांनी काही सर्टन वेळी काही रिस्क घेतलेली आहे म्हणून तो आज एका ठिकाणी आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला फक्त सक्सेस स्टोरीज दाखवल्या जातात, फेल्युअर स्टोरीज माहिती नसतात. आणि कुठलाही सक्सेसफुल माणूस आहे तो विदाऊट फेल तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यामुळे फेल्युअर अँड सक्सेस इज अ पार्ट अँड पार्सल. त्यामुळे त्याला तुम्ही अवॉइड करून जाऊ शकत नाही. देर इज नो शॉर्टकट. त्यामुळे प्रत्येक प्रोसेसमधून जाताना तुमचं कमीत कमी सफरिंग व्हावं, तुमची एफिशियन्सी वाढून तुम्हाला हाय प्रोबॅबिलिटीने रिझल्ट मिळावे, त्याच्यासाठी हे शास्त्र तुम्हाला मदत करतं.